विद्या स्वादिष्ट किचनमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते। आज मी आपल्याला उपासाचे साबुदाण्याचे पळीपापड दाखवणार आहे आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने। तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि मापानुसार म्हटलं तर ही एक मोठी वाटी घेतलेली आहे भरून। आणि आता आपण याला स्वच्छ धुवून असं एका पातेल्यात भिजवूयात। आता साबुदाण्याला पातेल्यात टाकूयात आणि आता याला स्वच्छ धुवून घेणार आहे। पाणी होते व्यवस्थित असं। छान असं याला धुवून घ्यायचं। अशाच पद्धतीने मी याला 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहे। छान असा साबुदाणा धुवून झालाय 2 ते 3 पाण्याने। आता याच्यावर मी पाणी ओतते आणि आपण पाहू शकता साबुदाण्याच्या वर पाणी आलं पाहिजे। असं 1 इंच पाणी आलं पाहिजे याच्यावर, म्हणजे छान असा मऊ साबुदाणा भिजतो। जर का तुम्हाला कमी वेळेत भिजवायचा असेल साबुदाणा आणि तोही मऊ असा तर 4 ते 5 तासामध्ये तुम्ही तो भिजवू शकता। आणि आता याला मी रात्रभर भिजत ठेवणार आहे। याला झाकून घेते आणि रात्रभर ठेवते भिजत। आता आपण ताट काढून पाहूया साबुदाणा भिजलाय का नाही ते। वा, छान असा भिजलाय साबुदाणा आणि तो छान असा फुललाय। आता तुम्हाला दाखवते किती छान असा साबुदाणा भिजलेला आहे तो। हे बघा, मऊ असा झालेला आहे मस्त। गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम बारीकच ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी आता पाणी ओतते। जी काय आपण ही मोठी वाटी वापरली होती ना साबुदाण्याच्या मापासाठी, त्या वाटीनेच मी पाणी ओतून घेणार आहे। म्हणजे 1 मोठी वाटी साबुदाण्याच्या मापाला 6 ह्या मोठ्या वाट्या पाणी ओतायचं, म्हणजे प्रमाण हे व्यवस्थित होतंय। आता आपण पाणी ओतून घेऊया। हे 2, हे 3, हे 4, हे 5 आणि 6। हे 6 वाट्या मी पाणी ओतून घेतलेलं आहे वाटीने। गॅसची फ्लेम मोठी करून घेणार आहे आणि छान अशा पाण्याला एक उकळी येऊ देणार आहे। पाणी मस्त गरम झालेलं आहे, उकळी आलेली पाण्याला। आणि आता आपण याच्यामध्ये साबुदाणा टाकूयात। गॅसची फ्लेम मी बारीकच ठेवलेली आहे आता। आणि आता आपण याच्यामध्ये साबुदाणा टाकूयात। आता याला थोडंसं हलवून घेऊया। गॅसची फ्लेम मध्यम ठेवणार आहे आणि मध्यम फ्लेमवरच मी आता हे साबुदाणा शिजवून घेणार आहे। या साबुदाण्याला असंच हलवत राहायचं, नाहीतर खाली चिकटण्याची शक्यता असते साबुदाणा। आणि पातेलं हे मी जरा जाडच घेतलेलं आहे, म्हणजे जाड बुडाच्या पातेल्यामध्ये साबुदाणा चिकटण्याची शक्यता कमी असते। असं याला सतत हलवत राहायचं। साबुदाणा शिजत याला इथे कसं ओळखायचं, हा हलका होतो आणि वर येतो, वर तरंगतो साबुदाणा आणि पारदर्शकता येते साबुदाण्यामध्ये। त्याच्यामुळे त्यावरून ओळखायचं की आता साबुदाणा हा शिजत आलेला आहे। याला थोडं आपण अजून घट्ट करून घेऊया, म्हणजे पापड हे घालण्यास सोपे जातात। मस्त असं घट्ट मिश्रण व्हायला लागलेलं आहे। अजून याला थोड्या वेळ आपण हलवून घेऊया आणि आपण पाहू शकताय बघा, असं एवढं घट्टपणा येत चाललेलं आहे। आणि अजून आपण थोड्या वेळ शिजवून घेऊया त्याला। आता हा शिजला आहे पूर्ण। त्याच्यामध्ये आता आपण मीठ घालूया। यात 1 चमचा मीठ टाकणार आहे आणि मिठाचं प्रमाण व्यवस्थितच ठेवायचं। जास्त मीठ झालं तर खारट व्हायची शक्यता असते पापड। जर का आपल्याला मिठाचा जर अंदाज आला नाही तर आपण त्याची चव घ्यायची आणि त्यानुसार ठरवायचं की किती मीठ टाकायचं ते। 1 चमचा जिरे टाकूया। जिरे शेवटीच टाकणार आहे, सुरुवातीला जिरे टाकणार नाही, कारण की काय होतं, जिरे टाकल्यामुळे रंग ह्याचा काळपट होतो। आणि आपण बघायचं हे शिजलंय का नाही मिश्रण ते। आणि अशा पद्धतीने याला मी प्लेटवर ओतून घेणार आहे आणि गोल आकार यायला लागलेला आहे बघा, ह्याला व्यवस्थित असं घट्टपणा आलेला आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात। आता आपण प्लॅस्टिकच्या पेपरवर हे पापड टाकूयात आणि पाहू शकता आपण अशा रीतीने घ्यायचं एका पळीमध्ये आणि त्या पळीच्या आकारामध्ये आपल्याला जेवढे हवे तेवढा आकार आपण पापडाचा करून घ्यायचा। आणि मी मध्यम आकाराचे पापड टाकणार आहे। हे बघा, थोडंसं हलक्या हाताने त्याला पसरवायचं,
जास्त पातळ करायचे नाही, नाहीतर निघते वेळेस ते अवघड जातं त्याला काढताना. याबरोबर पळीचे एवढे मी पापडाचं हे घेणार आहे प्रमाण. अशाच रीतीने मी आता सर्व पापड घालणार आहे. जर का आपल्याला सुती कपडा घ्यायचा आणि त्याच्यावर टाकायचं असेल पापड हे, तर आपण टाकू शकता. अशा रीतीने सर्व पापड टाकून झालेले आहेत. आणि ह्या पापडांना रंग थोडासा पिवळसर आलेला आहे, पण जिऱ्यामुळे काय होतं, टेस्ट छान येते पापडांना. त्याच्यामुळे शक्यतो जिरेच टाकलेले छान लागतात. आता आपण याला फॅनखाली 2 ते 3 तास सुकवून घेऊयात. मग कडकडीत उन्हात त्याला वाळत घालूयात आणि छान मस्त ते असे कडक वाळतात. आता पापड हे छान असे 3 तास फॅनखाली वाळून घेतलेले आहे आणि आपण याला पलटी मारून घेऊया. हे पहा किती छान असे वरून वाळलेले आहेत, व्यवस्थित सुकलं आहे वरचं भाग. आणि याला आता आपण या साईडने देखील दुसऱ्या साईडने देखील सुकवून घेऊयात किंवा वाळवूयात. आता याला मी कडकडीत उन्हात वाळत ठेवणार आहे आणि हे 2 ते 3 दिवस छान असे वाळतील कडक उन्हात, म्हणजे ते तळल्यावर छान कुरकुरीत होतात पापड. आता या सर्व पापडांना पलटी मारून घेणार आहे. पापड छान असे कडकडीत उन्हात वाळलेले आहेत आणि ते 2 दिवस वाळवून घेतलेलं आहे. आपण पाहू शकता मस्त असे वाळलेत पापड. आणि हे बघा, हे अशा पद्धतीने वाळलेले आहेत. छान असा कडकपणा आला याला. पापड कडक उन्हात वाळल्यामुळे त्याचा आवाज पहा किती छान यायला लागलेला आहे. आणि आपल्याला पापड आता तळून दाखवते. तेल छान कडकडीत गरम करून घेतले या कढईमध्ये मी. आणि आता आपण एक पापड टाकूया त्याच्यामध्ये. गॅसची फ्लेम मोठीच ठेवते जरा. पाहू शकता पापड किती छान असं फुलायला लागलेलं आहे आणि पांढरं शुभ्र झाले ते. आता याला पलटी मारते. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आणि बघा किती छान असं तळलं गेलेलं आहे, पांढरं शुभ्र झालेले पापड, फुललेलं आहे मस्त तेलात. किती छान असे पापड तळले गेलेले आहेत आणि मस्त पांढरे शुभ्र झालेले आहेत. तुम्हाला एक पापड दाखवते. आणि हे बघा किती पांढरे छान झालेले आहेत पापड सर्व. आता मी याला तोडून दाखवते. हे बघा किती छान असा आवाज यायला याचा. आणि याचा चुराही करून दाखवते तुम्हाला. बघा आवाज किती छान असा यायला याचा. उपासाला नक्कीच तुम्ही खाऊ शकता हे. आणि झटपट होणार ही वाळवण रेसिपी आहे. आणि कशी वाटली ही रेसिपी ती मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.